मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हॉरर हब या यूट्यूब चॅनलच्या अजून एका भयकथेमध्ये. आपल्या आजच्या कथेचं नाव आहे फोटो, एक रहस्य कॅमेरामधील. लेखक कुमार. अरे काही होणार नाही, मी जाणार आहे तिकडे. हो, उद्या सकाळी निघणार, म्हणजे संध्याकाळी पोहोचेन. नाही, मला भीती नाही वाटत. हा पाहिले असेल भरपूर लोकांनी तिला तिकडे. मी नाही घाबरत. मी 1998 मध्ये जगतोय, तुमच्यासारखा मागास विचारांचा नाही. हो, तुम्ही आहात. काय तर म्हणे जुन्या घाटात एक मुलगी अमावस्याला दिसते आणि गाडीसमोर येऊन लोकांना लिफ्ट मागते. नाही, मी संध्याकाळी जाणार आहे. मला काही फोटो काढायचे आहेत. हो, मला माहीत आहे पाऊस आहे. मी सांभाळून जातो आणि तुझ्या कॅमेऱ्याला काही नाही होऊ देणार. हो, उद्या निघतोय, भेटू आल्यावर तिकडून. चल बाय. असे बोलून प्रसादने फोन ठेवून दिला. काय रे, काय झालं? एवढा का चिडून बोलत होतास? कोण होतं? प्रमोदच्या बायकोने त्याला विचारले. अगं आकाश होता ग. ते मी उद्या जातो आहे ना जुन्या घाटात, तर तिकडे जाऊ नको असं सांगत होता. वेडा झाला आहे. काय तर म्हणे तिकडे एका मुलीचा अपघात झाला होता आणि तिकडे ती लोकांना दिसते. काय म्हणावं याला? प्रसाद असं बोलून हसू लागला. प्रमोद, मला पण वाटतंय तू जाऊ नये, कारण तिकडे काय असेल आणि काय नाही आपल्याला माहिती नाही. आणि जर त्या मुलीचे भूत खरंच निघाले तर? प्रमोदच्या बायकोने त्याला काळजीने विचारले. हॅ, भूत वगैरे काही नसतंय ग. हे सगळे लोकांच्या मनाचे खेळ असतात, बाकी काही नाही. आणि उद्या मी जातो आहे ना, तुम्हालाही सिद्ध करूनच दाखवतो, प्रमोद म्हणाला आणि झोपायला निघून गेला. रात्रीपासूनच पावसाने जोर धरला होता. सकाळी पावसाने विश्रांती घ्यायची नाही असेच ठरवले होते. अरे यार, हा पाऊस काय थांबायचं नावच घेत नाहीये. ए बाबा, उघड आता तरी, मला जाऊ दे, प्रमोद आकाशाकडे पाहत चिडून म्हणाला. प्रमोद, मला वाटतंय तू पुन्हा एकदा विचार करावा जाण्याबद्दल. नाही, म्हणजे पाऊस पण खूप आहे आणि तुला ड्राईव्ह पण करायचे आहे, म्हणून मी म्हटलं, प्रमोदची बायको म्हणाली. काही होत नाही ग मला, तू ना उगीच काळजी करतेस. हा काही कमी होईल असं वाटत नाही. मी तयारी करतो आणि निघतो, प्रमोद म्हणाला आणि तयारी करायला लागला. साधारण 11च्या सुमारास प्रमोद घरातून निघाला. पावसाचा जोर हलका हलका ओसरू लागला होता. मस्त जुनी गाणी लावून आणि त्या गाण्यावर ठेका धरून प्रमोद गाडी चालवत होता. साधारण 2 तासाने त्याने शहर सोडले. असा मोसम पाहिजे, मस्त धुंद धुके आणि रिमझिम पाऊस. वाह, क्या बात, प्रमोद स्वतःशीच बोलत होता. त्याने घड्याळात पाहिले. दुपारचे साधारण 2 वाजले होते. पाऊस अजून सुरूच होता. हायवेवर पावसाने गर्दी तुरळक होती. त्याला जिकडे पोहोचायचे होते ती जागा अजून अर्ध्या तासाच्या अंतरावर होती. एवढ्या लवकर जाऊन तरी काय उपयोग? तिकडे थांबावे लागणार. इकडे थोडे खातो आणि मग पुढे जातो, स्वतःशीच बोलत त्याने गाडी एका हॉटेलसमोर उभी केली. हॉटेल बाहेरून तसे बरे वाटत होते, पण पुढे काय मिळेल नाही मिळणार याची शाश्वती नव्हती. म्हणून मग त्याने इकडेच बसून खाण्याचा निर्णय घेतला. गाडीचा दरवाजा उघडून बाहेर आला आणि एक जोरदार आळस देऊन हॉटेलच्या दिशेने निघाला. पण तिकडे त्याला एक विचित्र गोष्ट जाणवली. त्या हॉटेलच्या गल्ल्यावर बसलेला मालक त्याला त्रासिक नजरेने पाहत होता, जसं ह्याचं येणं त्यांना आवडलंच नव्हतं. हॉटेलमध्ये जेमतेम 4 टेबल होते आणि प्रत्येक टेबलवर 4 खुर्च्या अशा मांडल्या होत्या, जसे की आता हॉटेल बंद करणार होते. ऑर्डर घेणारा मुलगा ऑर्डर घेण्यासाठी पुढे आला, पण त्याच्या चेहऱ्यावर पण तसेच भाव होते. त्याने एक टेबल प्रमोदसाठी रिकामा करून दिला व खुर्ची नीट ठेवून दिली. गरम काय आहे? प्रमोदने विचारले. साहेब, आता तुम्हाला गरम फक्त वरण आणि भात एवढेच आहे, तो मुलगा म्हणाला. काय, फक्त एवढंच? प्रमोद आश्चर्याने म्हणाला. हो साहेब, कारण अमावस्या असेल तर आम्ही जास्त जेवण बनवत नाही आणि आमचे हॉटेल पण लवकर बंद होते. खरं तर आम्ही आता बंद करत होतो, पण तुम्ही आलात म्हणून थांबलो, तो मुलगा म्हणाला. पण असे का?
प्रमोदने आश्चर्याने विचारले. मी सांगतो साहेब नक्की काय आहे. असे बोलून गल्ल्यावर बसलेला मालक उठून प्रमोदच्या समोर येऊन बसला. साहेबांच्या ऑर्डरचं बघा आणि बाकी सर्व आवरायला घ्या. मालक त्या मुलाला म्हणाला. साहेब, आम्ही इकडे मागच्या गावात राहतो. आता जी घटना मी तुम्हाला सांगणार आहे ती घटना आजपासून सुमारे 10 वर्षापूर्वी घडली होती. असे बोलून मालकांनी बोलायला सुरुवात केली. या घाटाच्या पुढे एक हिलोरे नावाचे एक खेडेगाव आहे. त्या गावात एक निवृत्त सरकारी अधिकारी नुकतेच राहायला आले होते. त्यांची मुलगी मुंबईला शिक्षण घेत होती. अधूनमधून ती त्यांना भेटायला यायची. असेच एका संध्याकाळी ती तिच्या वडिलांना भेटायला म्हणून मुंबईवरून निघाली. भरपूर पाऊस होता आणि धुके पण पसरले होते. तेव्हा तिला एका गाडीने मागून धडक दिली. त्या अपघातात तिचा मृत्यू झाला. त्यानंतर अनेक लोकांनी तिला तिथे पाहिले आहे. तिकडे फिरताना ती गाड्यांना हात दाखवून लिफ्ट मागते आणि कुणी गाडी नाही थांबवली तर त्याच्या गाडीचा पाठलाग करून त्या गाडीचा अपघात घडवते. साहेब, तुम्हाला हे सर्व खोटं वाटत असेल पण हे 100% खरं आहे. तुम्ही जर त्या दिशेला जात असाल तर माघारी फिरा, कारण आज अमावस्या आहे आणि आज तिचा दिवस आहे. एका गूढ आवाजात मालकांनी सर्व सांगितलं. काय मालक, तुम्ही पण या सर्वांवर विश्वास ठेवता? भूतप्रेत असं काहीच नसते, सगळ्या मनाच्या कल्पना आहेत. प्रमोद हसत म्हणाला. हे पहा साहेब, सावध करणं माझं काम आहे. पुढे जायचं की नाही ते तुम्ही ठरवा, मालक म्हणाला. प्रमोदने त्याच्याकडे एकदा पाहिलं आणि आपले जेवण करायला सुरुवात केली. जेवून त्याने मालकाला पैसे दिले. मालक, हे घ्या आणि आता मी त्याच रस्त्यावर जाणार आहे. पाहू तुमची ती मुलगी मिळते का? प्रमोद म्हणाला आणि हसून निघाला. नका जाऊ साहेब, तिकडे ती असणार. आज तिचा दिवस आहे, बाकी तुमची मर्जी, मालक प्रमोदच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहून म्हणाले. प्रमोद गाडीमध्ये बसला आणि त्याने गाडी सुरू करून तीच जुनी गाणी सुरू केली. आपल्या तालात आणि सुरात तो गाणी गुणगुणत होता. घाट सुरू होण्याआधीची सूचना त्याने पाहिली. पुढे घाट सुरू होत आहे, अपघाती वळण आहे, वाहने सावकाश चालवा. त्या सूचनेकडे पाहून प्रमोदने स्मित हास्य केले आणि गाडीचा गिअर बदलला आणि गाडीने वेग पकडला. थोडे पुढे गेल्यावर त्याच्या गाडीसमोर अचानक कोणतरी आले. तसे त्याने गाडीचे स्टिअरिंग फिरवले आणि गाडी डाव्या बाजूला वळवून करकचून ब्रेक मारला. गाडी बाजूला असलेल्या दगडावर आपटणार होती, पण सुदैवाने तसे काही झाले नाही. प्रमोद वैतागून गाडीतून बाहेर आला आणि त्याने पाहिले त्याच्या समोर एक मुलगी उभी होती. तिच्या हाताने तिने चेहरा झाकला होता. तिने 3/4 जीन्स आणि टी-शर्ट परिधान केले होते आणि पावसापासून बचावासाठी जर्किंग घातले होते. पायात पावसाळी चपला आणि गळ्यात एक कॅमेरा. ती थरथर कापत उभी होती. हॅलो मॅडम, मरायचे असेल तर दुसरीकडे जाऊन मारा ना, इकडे माझ्या गाडीखाली काय येता जीव द्यायला, प्रमोद चिडून म्हणाला. तिने तिचे दोन्ही हात खाली केले. तसे तिचा चेहरा प्रमोदने पाहिला आणि तो पाहतच राहिला. प्रमोद एक प्रोफेशनल फोटोग्राफर होता आणि त्याच्यासमोर एक सुंदर तरुणी उभी होती, जिच्या कोरीव भुवया, पाणीदार काळीभोर टपोरे डोळे, चाफेकळी नाक आणि नाजूक ओठ. कोणत्या पण सिनेमातील नटीला लाभले नसेल असे सौंदर्य त्या युवतीकडे होते. प्रमोद तिच्याकडे पाहतच राहिला होता. ओ मिस्टर, तुम्हाला गाडी नीट पाहून चालवता येत नाही, त्याला मी काय करू? या घाटात अमावस्याला कोणती गाडी येत नाही असे ऐकले होते, म्हणून माझे लक्ष नव्हते. पण तुम्हाला समजत नाही का? ती तरुणी चिडून म्हणाली. माफ करा, माझा अंदाज चुकला. खरं तर मी पण हेच ऐकलं होतं की इकडे कोणी येत नाही, म्हणून मी गाडी जरा वेगात चालवत होतो, प्रमोद हसत म्हणाला. हाय, माझं नाव प्रमोद, मी मुंबईला राहतो, प्रमोद हात पुढे करत म्हणाला. ईशा, मी पण मुंबईला असते. इकडे माझे घर आहे हिलोरे गावात. इकडे अमावस्याला आणि ह्यावेळी कोणी येत नाही आणि मला फोटोग्राफीची खूप आवड आहे. मला निसर्ग आणि पक्षी यांचे फोटो काढायला खूप आवडतात, ईशा म्हणाली. अरे वा, म्हणजे तुमची आणि माझी हॉबी सेमच आहे. तर मी पण फोटोग्राफरच आहे, पण मी मॉडेलसाठी जे मुलं मुली येतात त्यांचे फोटो काढतो, प्रमोद म्हणाला. मग तुम्ही इकडे काय करत आहात? कारण इकडे तर फक्त निसर्ग आहे.
ईशा म्हणाली, हो खरं आहे, इकडे फक्त निसर्ग आहे, पण त्याच निसर्गात एक सुंदर चेहरा पण मला मिळाला. जर तुमची हरकत नसेल तर मी तुमचे काही फोटो क्लिक करू शकतो का? म्हणजे मॉडेलिंगसाठी नाही, पण माझ्या स्टुडिओच्या ॲडसाठी मला उपयोगी पडतील. हे माझे कार्ड. असे बोलून प्रमोदने ईशाला एक कार्ड दिले. ईशाने कार्ड निरखून पाहिले आणि हसून प्रमोदला म्हणाली, प्रमोद महाजन, फेमस फोटोग्राफर. तुम्ही तर सिनेमातील नटी आणि अभिनेत्यांचे फोटो काढता ना? खूप छान आहे तुमची फोटोग्राफी. माझी हरकत नाही, पण माझी एक अट आहे. मंजूर. तुम्ही म्हणाल ते सर्व मंजूर. प्रमोद हसत म्हणाला, अहो आधी ऐकून तर घ्या. मला ह्या फोटोची एक कॉपी द्यायची. या फोटोचा उपयोग फक्त आणि फक्त तुमच्या स्टुडिओच्या प्रमोशनसाठी झाला पाहिजे आणि मला घरी सोडायचे. ईशा त्यांच्याकडे पाहत म्हणाली, मंजूर. तुमच्या सर्व अटी मंजूर आहेत. चला तर सुरू करूया, कारण नंतर प्रकाश कमी होईल आणि मग फोटो काढायला जमणार नाही, प्रमोद म्हणाला. त्याने ईशाचे वेगवेगळ्या पोज देऊन फोटो क्लिक केले. ईशाने पण त्याने जसे सांगितले तसे पोज दिली. हळूहळू अंधार पडू लागला. आतापर्यंत थांबलेल्या पावसाने पुन्हा बरसायला सुरुवात केली. दोघांनी पण पळत जाऊन गाडीचा आसरा घेतला. पाऊस पण वेळेवर आला. माझे फोटो काढून झाले आणि पाऊस आला. माफ करा, माझ्या फोटोमुळे तुम्हाला फोटो काढता नाही आले. प्रमोद गाडीची काच बंद करून गाडी सुरू करत म्हणाला, अहो काही हरकत नाही, मी इकडेच राहते, कधी पण फोटो काढेन. पण तुम्ही माझे फोटो पाहून घाबरू नका हा. ईशा हसत म्हणाली, नाही, तुम्ही एवढ्या सुंदर दिसत आहात, तुम्हाला पाहून कशाला घाबरेन मी. तुम्हाला खरं सांगू का, मी इकडे आलो ते कारण वेगळंच आहे. म्हणजे असे म्हणतात की इकडे एक मुलगी फिरते जी तुमच्या गावात राहत होती. तिचा अपघात झाला आणि ती गेली. पण तेव्हापासून ती बऱ्याच लोकांना दिसली आहे आणि गाडीसमोर येऊन गाडीचा अपघात घडून आणते. तुम्हाला खरे सांगू, यावर माझा तर अजिबात विश्वास नाही. आणि आता तर सिद्ध झाले आहे की हे सर्व खोटे आहे. प्रमोद हसत म्हणाला, मी पण ऐकले आहे, पण एवढा वर्ष मी इकडे आहे, मी कधी पाहिले नाही त्या मुलीला, पण अपघात मात्र नक्की पाहिले आहेत हा. ईशा बाहेर पाहत म्हणाली, अपघात तर होतच राहतात, कारण वळणाचा रस्ता आहे, त्यामुळे समोरून येणारी गाडी दिसत नाही. आणि माझ्यासारखा वेगात असेल तर धडक नक्कीच नाही का? त्याला लोकांनी भूताशी जोडले आहे. तुमचा विश्वास आहे का भूतांवर? प्रमोदने विचारले. हा, म्हणजे पहिला नव्हता, पण आता आहे, ईशा म्हणाली. म्हणजे? मी समजलो नाही, प्रमोदने विचारले. म्हणजे जर तुम्हाला समजले की ती मुलगी मीच आहे तर? ईशाने बाहेर पाहत विचारले. हॅ, शक्यच नाही. तुम्ही आणि ती मुलगी, इम्पॉसिबल. आणि मी वाचले आहे, भूतांचे पाय उलटे असतात आणि मी घाबरत नाही भूताला, प्रमोद हसत म्हणाला. हो, पण मी भूत आहे. ईशा वेगळ्याच आवाजात बोलली आणि अचानक प्रमोदकडे वळली. तसे प्रमोद दचकला आणि गाडीवरचा कंट्रोल सुटला. अरे प्रमोद सावकाश, मी भूत नाही, मी ईशा आहे. असं बोलून ईशा जोरजोरात हसू लागली. हे हे काय वागणे तुमचे? मी किती घाबरलो माहीत आहे? प्रमोद कापऱ्या आवाजात म्हणाला. सॉरी, पण मी मस्करी केली. आणि आत्ताच तर तुम्ही म्हणाला की मी भूताला घाबरत नाही, म्हणून मी मस्करी केली, ईशा हसत म्हणाली. तुमची मस्करी आता महागात पडली असती. अहो, मला हार्टचा प्रॉब्लेम आहे, ऑलरेडी मला एक अटॅक येऊन गेला आहे, प्रमोद दमखात म्हणाला. सॉरी, मला खरंच माहीत नव्हतं. मला सवय आहे मस्करी करायची, पण मला खरंच माहीत नव्हतं, ईशा मवाळ स्वरात म्हणाली. पण मी खरंच भूत निघाले तर तुम्ही काय केले असते? ईशाने विचारले. तर काय, काही नाही. जे बाकी लोकांचं झालं तेच माझं झालं असतं, प्रमोद हसत म्हणाला. बोलता बोलता माझे घर पण आले. चला, तुमच्यासोबत वेळ छान गेला. एवढं बोलून ईशा गाडीतून उतरली. तुम्ही इकडे राहता? प्रमोदने विचारले. हो. हे काय, समोर जो बंगला आहे तो आमचाच आहे आणि तुम्हाला फोटो घेऊन तिकडे जायचं आहे. आणि जर तुम्ही नाही आला तर मी तुमच्या मानगुटीवर बसेल, ईशा हसत म्हणाली. अहो काळजी नका करू, आता मी परत घरी जातो आणि माझ्या मित्राला रोल देऊन फोटो डेव्हलप करायला सांगतो, प्रमोद म्हणाला. तुम्हाला एक सांगू,
सर्व भूतांचे पाय उलटे नसतात हा, ईशा म्हणाली आणि हसून निघाली. पहाटे टीव्हीच्या आवाजाने जाग आली. त्यामध्ये एक बातमी सांगितली जात होती. काल संध्याकाळी 4च्या सुमारास सुप्रसिद्ध फोटोग्राफर प्रमोद महाजन यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. काल ते आपल्या खाजगी कामासाठी हिलोरे गावाच्या दिशेने जात होते आणि घाटाच्या सुरुवातीला त्यांची गाडी पावसाने स्लिप होऊन गाडीवरचा त्यांचा कंट्रोल सुटला आणि एक भयानक अपघात होऊन गाडीने पेट घेतला आणि त्या अपघातात प्रसिद्ध फोटोग्राफर प्रमोद महाजन यांचे निधन झाले. आणखी माहितीसाठी पाहत रहा बातम्या 24 तास. नाही, हे कसं शक्य आहे? कालच तरी मी यांच्या सोबत होते. नाही, हे होऊ शकत नाही, ईशा कापऱ्या आवाजात म्हणाली. ईशा, बेटा काय झालंय? काय होऊ शकत नाही? ईशाच्या वडिलांनी तिला सावरत विचारले. बाबा, हे शक्य नाही. अहो, कालच मी प्रमोद महाजनला भेटले. त्याच घाटामध्ये साधारण 4:30च्या आसपास आम्ही गप्पा मारल्या. त्यांनी माझे फोटो काढले आणि अचानक हे कसं शक्य आहे? म्हणजे तो प्रमोद महाजन, ईशा म्हणाली आणि तेवढ्यात दारावरची बेल वाजली. ईशाच्या वडिलांनी दरवाजा उघडला. दारामध्ये कोणी नव्हतं, पण एक पाकिट दारात ठेवलं होतं. त्यावर ईशाचं नाव लिहिलं होतं. ईशा बेटा, तुझ्यासाठी हे पाकिट आलं आहे, पण कोणी दिलं माहीत नाही. मी दार उघडले तेव्हा तिकडे कोणीच नव्हतं, फक्त हे पाकिट होतं, असं बोलून ईशाच्या बाबांनी तिच्या हातात पाकिट दिलं. ईशाने घाबरतच ते पाकिट उघडलं आणि आत तिने जे काही पाहिलं त्याने तिचे डोळे भीतीने मोठे झाले. आतमध्ये ईशाचे काल प्रमोदने काढलेले फोटो होते. तिच्या डोळ्यातून भीतीने पाणी येऊ लागलं. तिच्या हृदयाची स्पंदने वाढू लागली. शेवटी एक चिठ्ठी होती ज्यामध्ये लिहिलं होतं, ईशा, तू खरंच खूप सुंदर दिसतेस आणि हे फोटो जर मी तुला दिले नसते तर तू माझ्या मानगुटीवर बसली असतीस. आणि तू जे बोलली की सर्व भूतांचे पाय उलटे नसतात, हे खरं होतं, कारण माझे पाय पण उलटे नाही आहेत. सोबत प्रमोदचा एक फोटो होता. तो फोटो पाहताना अचानक प्रमोद त्या फोटोमधून हसला आणि ते पाहून ईशाला तीव्र हृदयविकाराचा झटका आला, ज्याने तिचा जागेवरच मृत्यू झाला. मित्रांनो, कधीकधी काही गोष्टींची जिद्द आपल्याला मेल्यानंतर सुद्धा जिवंत ठेवते आणि तेच प्रमोदसोबत झाले. त्याला त्या मुलीचा शोध घेऊन हे सिद्ध करायचं होतं की भूत प्रेत ह्या जगात असं काही नाही, ते सगळे मनाचे खेळ आहेत. पण ह्यामध्ये तो स्वतःच अडकला. मित्रांनो, स्टोरी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच भयकथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग भेटूया अशाच अजून एका भयकथेमध्ये. तोपर्यंत राम राम.